आज आम्ही परत अजंठाला निघालो होतो. तुम्ही म्हणत असाल काय सारखं फिरायला जाते, पण जावंच लागलं कारण माझ्या आजीना भरपूर दिवस झाला आजारी आहे आणि मी आज निघाले होते. मला सोडायला माझे सासरे आले होते. मग म्हटले चल तुझ्या आजीला बोलून भेटून जातो. मग आले होते, त्यांनी चहा वगैरे घेतला आणि मग गेले. जसे बाबा गेले तसे आमचा अद्विकना रडायला चालू झाला. म्हणजे त्याला ना काय वाटतं काय माहिती, त्याल्यानंतर असा रडत बसतो तो. म्हणजे सगळ्यांची तोंड बघून रडायला चालू करतो. आणि इथे भैया जेवत होता, आमची आईनं झोपली होती कारण तिचं दुखतंय त्याच्यामुळे. आणि आमचा अद्विकना मस्त पप्पाकडे गेला कारण पप्पा आले होते थोड्या वेळाने घ्यायला त्याला. मग घरी जायचं म्हणून सगळ्याला पप्पी देत होता खुश होऊन. आणि घरी म्हटलं की तो खूप खुश असतो. मग सगळ्यांना बाय बाय करायला लागला आणि मग निघालो आम्ही घरी जायला. पण म्हटलं एका साडीवरती मॅचिंग ब्लाऊज बघावं, कारण ब्लाऊज शिवून घेण्यापेक्षा आयतं घेतलेलं पण परवडतं. पण मला आयतं ब्लाऊज काय भेटलंच नाही माझ्या साईजचं. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. मग घरी आल्यानंतर ना आमचा उंदीर मामा मस्त इकडून तिकडे पळत होता आणि मी दाखवत होते इथे माझ्या जाऊबाईला माहेरून काय काय आणलंय. तर यांना आणि जाऊबाईला दाखवत होते. भरपूर असं आमच्या म्हातारीने दिलं होतं काय काय. म्हणजे जेवढं काय आहे ना तेवढं मी गेल्यानंतर गोळा करून घेऊन येते. आणि नको नको म्हटलं तरी पण तिची घाई असते की जा घेऊन जा घेऊन. मग मी कशाची गप्प बसते, मी पण आणते सगळं गोळा करून. दीदीचा टी शर्ट ओढणी सुद्धा सोडली नाही, ती पण घेऊन आले होते, नवीनच होतं त्याच्यामुळे. आणि आमची म्हातारी येतोवर माझी मज्जा आहे. म्हणजे माझीच नाही, मी, माझ्या 2 आत्या, माझा भाऊ आणि दीदी, म्हणजे एवढ्या सगळ्यांचा आधार ना ती एकटीच आहे. त्याच्यामुळे ती आजारी असली ना की कसं तरी वाटतं. त्याच्यामुळे वाटतं की ती लवकर बरी व्हावी. आणि मग मी ते चप्पल वगैरे घालून बघितली कारण मला वेगवेगळ्या चप्पल घालायला खूप आवडतं. आणि हे गळ्यातलं पण खूप मस्त होतं, मग ते पण वेअर करून बघितलं. तर असा होता माझा आजचा दिवस. चला बाय.